कालच्या तासाला आपण वेल्डिंग कॉस्ट आणि वेल्डिंग इकॉनॉमी हे प्रकरण बघितलं होतं. आजच्या तासाला आपण गॅस मेटल आर्क आणि फ्लक्स कोअर आर्क वेल्डिंग या प्रकरणामधली काही टॉपिक आपण बघणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये काही घटक आहेत ते बघणार आहे. कारण हे प्रकरण जरासं मोठं आहे. साधारणतः 2 किंवा 3 तासामध्ये हे प्रकरण संपेल. तर आजच्या तासामध्ये हा प्रकरणाचा जो काही पहिला भाग आहे तो आपण बघणार आहे. तर गॅस मेटल आर्क वेल्डिंग यालाच GMAW वेल्डिंग असं म्हटलं जातं. GMAW वेल्डिंग. आणि याच्यातला दुसरा एक प्रकार आहे फ्लक्स कोअर्ड आर्क वेल्डिंग म्हणजेच FCAW. तर सुरुवातीला आपण GMAW याच्याबद्दलची माहिती घेऊ. साधारणपणे या ठिकाणी GMAW याला CO2 वेल्डिंग असं सुद्धा नाव आहे, MIG वेल्डिंग असं सुद्धा नाव आहे. MIG, M म्हणजे मेटल, इनर्ट म्हणजे I म्हणजे इनर्ट आणि G म्हणजे गॅस. MIG वेल्डिंग, MIG वेल्डिंग किंवा याच पद्धतीला मॅग वेल्डिंग असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे पद्धत तीच आहे, फक्त नावामध्ये तिच्यामध्ये बदल केलेले आहेत. त्याच्या गरजेनुसार त्याचा जसा वापर होतोय त्यानुसार त्याला GMAW म्हटलं जातं, CO2 म्हटलं जातं, MIG वेल्डिंग म्हटलं जातं किंवा मॅग वेल्डिंग म्हटलं जातं. आता ह्याच्यातला फ्लक्स कोअर्ड आर्क वेल्डिंग जो प्रकार आहे तो थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये जी वायर वापरली जाते ती त्या ठिकाणी आतून पोकळ असते आणि त्याच्यामध्ये फ्लक्स भरलेली असते, म्हणून त्याला फ्लक्स कोअर्ड आर्क वेल्डिंग असं म्हणतात. ते आपण पुढं ज्यावेळी तो आपल्याकडं पॉईंट येईल त्यावेळी तो आपण बघू. तर सुरुवातीला आपण CO2 वेल्डिंगचं तत्व बघायचं आहे. CO2 वेल्डिंगचे तत्व या ठिकाणी CO2 आर्क वेल्डिंग ची आर्क ही एकसारख्या गतीने पुढे सरकणारा, नाश पावणारा बेअर वायर इलेक्ट्रोड आणि जॉब यांच्यात केली जाते. जॉब, मोल्टन पूल, आर्क यांचे वातावरणातील परिणाम करणाऱ्या घटकापासून संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग टॉर्च मधून कार्बन डायऑक्साईड निर्धारित केलेल्या दाबाने आर्क भोवती सोडला जातो. आता ही जी पद्धत आहे, जसं आपण आर्क वेल्डिंग केलं, आर्क वेल्डिंग मध्ये त्या ठिकाणी आपण वेल्डिंग क्रिया करत असताना जो काय काही दिसतं ना सर. मेरे लिए और सुरुवातीला तुम्हाला CO2 वेल्डिंगची मी एक पूर्ण डायग्राम दाखवतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्लांट जो आहे CO2 वेल्डिंगचा किंवा GMAW, MIG वेल्डिंग, मॅग वेल्डिंग आणि FCAW म्हणजे फ्लक्स कोअर्ड आर्क वेल्डिंग. तर परीक्षेला तुम्हाला साधारणपणे MIG वेल्डिंग किंवा एखाद्या कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये, खास करून थर्मॅक्स, थायसन या कंपन्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये जर का तुम्ही पेपर देत असाल सुरुवातीला त्यांचा, तर त्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला MIG, TIG म्हणजे याचे जे फुल फॉर्म आहेत, MIG म्हणजे काय, TIG म्हणजे काय हे विचारलं जातं. परीक्षेला सुद्धा आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातो MIG आणि TIGचा फुल फॉर्म. तर MIG म्हणजे मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग आणि TIG म्हणजे टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग. TIG वेल्डिंगचा काय अर्थ संबंध नाही या प्रकरणामध्ये. आपण सध्या बघणार आहे ते MIG वेल्डिंग, मॅग वेल्डिंग किंवा GMAW वेल्डिंग, CO2 वेल्डिंग हे 4 जे नावं आहेत, ही पद्धत एकच आहे. आणि या पद्धतीमध्ये फक्त त्याचा वापर जर CO2 सिलेंडर वापरला तर CO2 वेल्डिंग होतं, ऑर्गॉन आणि हेलियम मिक्स करून वापरला तर ते MIG वेल्डिंग होतं, मॅग वेल्डिंग होतं, GMAW वेल्डिंग होतं. तर अशा पद्धतीने फक्त गॅसचा वापर बदलला किंवा त्याच्यामध्ये जे धातू वेल्डिंग करायचे त्याच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी मशीन मात्र तीच राहते. आपल्याला वेल्डिंग प्रोसेस मात्र त्या वेल्डिंग प्रोसेसला नाव बदललं जातं. इथे एक आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये हा जो आहे तो पॉवर सोर्स आहे म्हणजे वेल्डिंग मशीन. आता आपल्या सेक्शन मध्ये सुद्धा अशा प्रकारची वेल्डिंग मशीन आहे, CO2 वेल्डिंग मशीन. ही पॉवर सोर्स आहे. या पॉवर सोर्स बरोबर त्या ठिकाणी एक सिलेंडर असतो. त्या सिलेंडरच्या वरती रेग्युलेटर जोडलेला असतो. रेग्युलेटरच्या अगोदर त्या ठिकाणी गॅस हीटर जोडलेला असतो, CO2 गॅस. जर CO2 वायू असेल तर गॅस हीटर, जर CO2 वायू नसेल आणि दुसरे वायू असतील इनर्ट गॅस म्हणून हे निष्क्रिय वायू, तर त्या ठिकाणी हीटर जोडण्याची गरज पडत नाही. CO2 वायूसाठी हीटर जोडावा लागतो. CO2 वायूचा हीटर आणि रेग्युलेटर जोडलेला असतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढे फ्लो मीटर असतो, कारण आपल्याला ठराविक प्रेशरनं वेल्डिंगच्या ठिकाणी गॅसचा पुरवठा करायला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी फ्लो मीटरद्वारे गॅस कंट्रोल करून योग्य प्रेशरनं त्या ठिकाणी गॅस मशीनकडे पाठवला जातो. हा पॉवर सोर्स आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी
जो काही DC सप्लाय असतो तो वापरला जातो. त्याच्यानंतर त्याचे कंट्रोल्स असतात, काही त्या ठिकाणी रेग्युलेटर वगैरे असतात. याच्यातून प्लस आणि मायनस असे दोन पॉइंट म्हणजे वेल्डिंग केबल आणि आर्थिंग केबल साठी दिले जातात. आता याच्यातला जो आर्थिंगचा भाग आहे तो डायरेक्ट जॉबला लागतो. म्हणजे आता इथं उदाहरणार्थ इथं दाखवले, ही प्लेट दाखवलेली आहे आणि या प्लेट मधनं या ठिकाणी तुम्हाला मशीनला जोडलेलं आर्थिंग दाखवलेलं आहे. हा एक भाग. दुसरं, याच्यातून दुसरा जो टर्मिनल आहे तो प्लस किंवा मायनस जो काय असेल तो त्या ठिकाणी पुढे एक मशीन असतं त्याच्याच बरोबर लहान, त्याला वायर फीडर असं म्हटलं जातं. त्या वायर फीडर वरती तो पॉइंट त्या ठिकाणी दिला जातो आणि वायर फीडर मधून कनेक्शन घेऊन तुमच्या टॉर्चला दिलेलं असतं. हा CO2 चा टॉर्च आहे. याच्यानंतर या वायर फीडर मध्ये हे वायर स्पूल जे आहेत याच्या आतमध्ये असतात. आकृतीमध्ये ते बाहेर दाखवलेलं आहे. त्यानंतर गिअर बॉक्स जो आहे तो पण बाहेर दाखवलेला आहे. पण हे सगळं त्या वायर फीडरच्या रचनेमध्ये आतमध्ये बसवलेलं असतं. आणि याच्यामध्ये ही जी वायर आहे ही सतत एकसारखी तुम्हाला वेल्डिंगच्या ठिकाणी टॉर्च मार्फत पुरवण्याची सोय केलेली असते. जी वायर सतत त्या ठिकाणी तुमच्या वेल्डिंग टॉर्च मधून बाहेर पडत असणार, वेल्डिंग गन मधून बाहेर पडत असणार. त्याच्यानंतर हा जो सिलेंडर जोडलाय त्याचा जो काय फ्लोमीटर पासून पुढचा जो होज पाईप आहे तो सुद्धा तुमच्या वायर फीडरला जोडला असतो. तिथून टॉर्च मध्ये गॅस पाठवला जातो, गन मध्ये गॅस पाठवला जातो आणि तो गॅस सुद्धा तुमचा गनच्या नोझलच्या बाहेर पडत असतो. तर त्यानंतर या गन वरती त्या ठिकाणी एक स्विच असतो ऑन आणि ऑफचा, ज्याच्याद्वारे आर्क चालू होते आणि आर्क बंद होते. याच्यानंतर या ठिकाणी हे जे कंट्रोल आहे वायर फीडर, याच्यावरती तुम्हाला या वायर सप्लाय करण्याचे जे काही स्पीड आहे ते स्पीड ऍडजस्ट करता येतं. त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला गॅसचा फ्लो चेक करता येतो. अशा पद्धतीचं एक बटन असतं. ते बटन दाबल्यानंतर तुम्हाला फ्लो मध्ये गॅस किती प्रेशरनं चाललाय ते दाखवलं जातं. अशा पद्धतीची एक रचना असते मशीनच्या पूर्ण सेटअपची. याच्यामध्ये जी त्या ठिकाणी आर्क तयार होते ती अशा पद्धतीने तयार होते की हा बेस मेटल आहे, म्हणजे जॉब आहे तुमचा वर्कपीस. त्याच्यामध्ये आतमध्ये जी हे जे दाखवलेलं आहे इलेक्ट्रोड वायर, ही इलेक्ट्रोडची वायर आहे. त्याच्यानंतर ही वायर ज्यावेळी आपण गनवरचं बटन ज्यावेळी ऑन करतो, म्हणजे बटन प्रेस करतो, त्यावेळी ही वायर पुढे सरकते. पुढे सरकल्यानंतर या ठिकाणी आर्क तयार होते, कारण जॉब आणि इलेक्ट्रोड यांच्यामध्ये त्या ठिकाणी संपर्क झाल्यामुळे त्या ठिकाणी आर्क तयार होते. आर्क तयार झाली की त्या आर्कच्या संरक्षणासाठी या गनच्या जो काही नोझल आहे त्या नोझलच्या आतील भागातून त्या ठिकाणी आर्कच्या सभोवताली CO2 गॅसचं आवरण होत असते आणि या CO2 च्या आवरणाखाली त्या ठिकाणी आर्क तयार होते आणि धातू वितळला जातो आणि त्याचबरोबर हा जो इलेक्ट्रोड वायर आहे ही सुद्धा त्या ठिकाणी वितळलेल्या धातूमध्ये मिक्स होते, वितळते आणि अशा पद्धतीने हे वेल्डिंग क्रिया पूर्ण होते. आता याच्यामध्ये अजून काय दिसतं तुम्हाला, तर हे कॉन्टॅक्ट टीप आहे. तर वायर ज्या भागातून बाहेर पडते त्या भागात त्या ठिकाणी त्या वायरच्या डायमीटरच्या आकाराचं होल असणारी एक कॉपरची कॉन्टॅक्ट ट्यूब असते, तांब्याची. त्याला कॉन्टॅक्ट टीप असं म्हटलं जातं. बाहेरच्या बाजूने हा जो काही नोझल दाखवलाय पूर्ण, हा सर्व नोझल आहे. त्यानंतर शिल्डिंग गॅस, आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला की याच्याबरोबर CO2 गॅस बाहेर पडतो, तर तो गॅस इथं पसरून या ठिकाणी आवरण तयार झाले, ते शिल्डिंग गॅस इथं तुम्हाला दाखवलेला आहे. हा पूर्ण भाग जो आहे तो CO2 गॅसच्या आवरणाखाली आलेला आहे. याच्यानंतर या नोझलच्या वरच्याच बाजूला गॅस डिफ्युजर नावाचा एक पार्ट असतो आणि अजून एक पार्ट असतो कॉन्टॅक्ट टीप होल्डर, म्हणजे जी कॉन्टॅक्ट टीप आहे ती ज्याच्यामध्ये बसते त्याला कॉन्टॅक्ट टीप होल्डर म्हटलं जातं. आणि याच्यावरतीच गॅस डिफ्युजर नावाचं एक त्या ठिकाणी सिरॅमिकचं किंवा त्या ठिकाणी उष्णता सहन करणाऱ्या एखाद्या मटेरियलचं त्या ठिकाणी एक वॉशर टाईप अशा पद्धतीचा एक गॅस डिफ्युजर असतो. त्याला होल असतात 6 किंवा 8 होल. त्या होलामधून समान चारी बाजूला, म्हणजे ह्या नोझलमध्ये सर्व बाजूनं समान गॅस बाहेर पडावा म्हणून त्या ठिकाणी त्या गॅस डिफ्युजरचा वापर केला जातो. अजून डिटेल्स जे आहेत ते आपण पुढच्या पॉइंट मध्ये आपण बघणारच आहे. फक्त तुम्हाला सुरुवातीला GMAW, MIG किंवा
जी मॅग वेल्डिंग किंवा सीओट वेल्डिंग याच्याबद्दलची माहिती सांगितली. तर ह्याच्यातल्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग मेटल इनर्ट गॅस म्हणजे मिग वेल्डिंग प्रक्रियेत आर्क एकसारख्या गतीने पुढे सरकणारा नाशवंत बेअर इलेक्ट्रोडची टीप वितळते आणि आर्क बरोबर मोल्टन पुलाकडे पाठवले जाते. तर मगाशी जेवढं काही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं त्याचा सगळा भाग या ठिकाणी तुम्हाला लिखित स्वरूपात दिलेला आहे. चिल्लिंग गॅसची निवड ही वेल्डिंग कोणत्या धातूला करायचं आहे त्यावर अवलंबून असते. साधारणपणे धातूनुसार चिल्लिंग गॅस त्या ठिकाणी बदलावा लागतो किंवा आपल्याला मिक्सिंग करून गॅस त्या ठिकाणी वापरावा लागतो. शक्यतो MS जर मटेरियल असेल तर त्या ठिकाणी त्याला CO2 वेल्डिंग केलं जातं, म्हणजे CO2 चा सिलेंडर वापरला जातो. ॲल्युमिनियम जर असेल तर त्या ठिकाणी ऑर्गॉन आणि हेलियम मिक्स असणारा सिलेंडर त्या ठिकाणी वापरला जातो. तर अशा पद्धतीनं धातूला वेल्डिंग करताना धातू कुठला प्रकारचा आहे त्याच्यावरती शिल्डिंग गॅस आपल्याला निवडावा लागतो. सर्वसाधारणपणे अलोहित धातू म्हणजेच नॉन फेरस मटेरियल जे काय आहे त्याला वेल्डिंग करताना निष्क्रिय वायू ऑर्गॉन किंवा हेलियम यांचा वापर केला जातो. म्हणजेच लोखंडा व्यतिरिक्त जे काही धातू असतात त्यांना वेल्डिंग करताना ऑर्गॉन किंवा हेलियम यांचा वापर केला जातो. तेव्हा या वेल्डिंग पद्धतीला मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग असं म्हटलं जातं, म्हणजे मिग वेल्डिंग म्हटलं जातं. जे नॉन फेरस धातूला वेल्डिंग करताना त्याला मिग वेल्डिंग म्हणायचं. आणि वायू कोणता वापरायचा तर ऑर्गॉन किंवा हेलियम वापरायचा. व लोहित धातू, तर लोहित धातू म्हणजे ज्याच्यामध्ये लोखंडाचं प्रमाण आहे तो धातू, उदाहरणार्थ माइल्ड स्टील यांना वेल्डिंग करताना शिल्डिंगसाठी सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह कार्बन डायऑक्साइड वायू म्हणजे CO2 वायूचा वापर केला जातो. तेव्हा या पद्धतीला मेटल ऍक्टिव्ह गॅस वेल्डिंग म्हणजे मॅग असं म्हटलं जातं. म्हणजे मिग म्हणजे नॉन फेरस धातूला वेल्डिंग करताना ऑर्गॉन आणि हेलियम जर वापरला तर त्याला मिग म्हणायचं. आणि तीच मशीन सर्व प्रोसेस तीच आहे, फक्त त्या ठिकाणी धातू जर का फेरस धातू असेल माइल्ड स्टील तर याला वेल्डिंग करताना ऍक्टिव्ह कार्बन डायऑक्साइड त्या ठिकाणी वापरावा लागतो. म्हणून या पद्धतीला त्या ठिकाणी मेटल ऍक्टिव्ह गॅस वेल्डिंग असं म्हटलं जातं. गॅस मेटल आर्क वेल्डिंग पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे DC पॉवर सोर्स वापरला जातो. आता हे जे मशीन आहे जो पॉवर सोर्स आहे तो त्या ठिकाणी DCच वापरला जातो. AC वरती त्या ठिकाणी CO2 वेल्डिंग क्रिया केली जात नाही. तर त्यासाठी DC पॉवर सोर्स वापरावा लागतो. कन्झ्युमेबल वायर इलेक्ट्रोड हा धन पोलला जोडला जातो. आता ह्याच्यामध्ये कन्झ्युमेबल वायर जी आहे म्हणजे तुमचा जो वायर स्पूल आहे इलेक्ट्रोड वायर जी आहे ती प्लसला जोडली जाते, म्हणजेच डायरेक्ट करंट रिव्हर्स पोलॅरिटी, आणि जॉब हा ऋणला जोडला जातो. म्हणजेच मिग वेल्डिंग, मॅग वेल्डिंग, CO2 वेल्डिंग याच्यामध्ये रिव्हर्स पोलॅरिटीचा वापर केला जातो. इलेक्ट्रोड हा धन पोलला जोडला जातो, जॉब हा ऋण पोलला जोडलेला असतो. त्याच्यानंतर कन्झ्युमेबल वायर इलेक्ट्रोड कॉपर कॉन्टॅक्ट ट्यूब मधून पुढे पाठवली जाते. आता ही कॉपर कॉन्टॅक्ट ट्यूब जी आहे ही जी ट्यूब आहे ती तुमचं जे काय वेल्डिंग गन आहे त्या वेल्डिंग गनच्या आतमध्ये असते आणि त्या कॉन्टॅक्ट ट्यूब मधनं वायर त्या ठिकाणी पुढे सरकली जात असते. त्यामुळे तेथून तो करंट घेतो. त्यामुळे त्या ठिकाणी तेथून करंट तुम्हाला शिल्डिंग गॅस कॉन्टॅक्ट ट्यूबच्या सर्व बाजूनी नोझलच्या साह्याने आर्क सभोवती सोडला जातो. हा जो गॅस आहे तुम्ही CO2 ऑर्गॉन किंवा हेलियम जो काही वापरत असतात तर तो गॅस त्या ठिकाणी नोझलच्या साह्यानं सर्व आर्कच्या भोवती सभोवताली सोडलेला असतो. जॉब आणि नोझल यांच्यात जे अंतर असते त्याला स्टँड ऑफ डिस्टन्स म्हणतात. आता तुमचा जो जॉब आहे तो जॉब आणि नोझल ह्यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला स्टँड ऑफ डिस्टन्स असं म्हटलं जातं. आणि हे अंतर 10 ते 20 मिलीमीटर इतकं असतं. म्हणजे साधारणतः 10 ते 20 मिलीमीटर जॉब आणि नोझल यांच्यामध्ये अंतर असावं लागतं. कॉन्टॅक्ट ट्यूब टिप पासून आर्क पर्यंत असलेल्या अंतराला इलेक्ट्रोड एक्सटेन्शन किंवा स्टिक आउट असं म्हटलं जातं. आता ज्यावेळी आपण खरोखर प्रॅक्टिकलला सुरुवात करू तर त्यावेळी तुम्हाला स्टिक आउट, कॉन्टॅक्ट ट्यूब, गॅस डिफ्युजर, टिप होल्डर, कॉन्टॅक्ट टिप, लाइनर आतला त्याच्यामध्ये टॉर्चमध्ये असणारा ऑन ऑफचं बटन वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली ज्यावेळी आपण करणार आहे त्यावेळी तुम्हाला त्या परत एकदा दाखवले जातील. तर इलेक्ट्रोडचं टिप आणि जी बाहेर आलेली वायर आहे त्या वायरला त्या जे अंतर आहे
कॉन्टॅक्ट ट्यूबच्या टिप पासून ते आर्क पर्यंत असलेल्या अंतराला इलेक्ट्रोडचं एक्सटेन्शन किंवा इलेक्ट्रोड स्टिकआउट असं म्हटलं जातं. आता इथे तुम्हाला इलेक्ट्रोड स्टिकआउट सांगतो. इथून या कॉन्टॅक्ट टिप पासून पुढं पर्यंत जे काही अंतर आहे याला स्टिक आउट असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे इलेक्ट्रोड एक्सटेन्शन, तर हे जे आहे ते नोझल आणि जॉब यांच्यामधल्या अंतराला ते एक्सटेन्शन असं म्हटलं जातं, इलेक्ट्रोड एक्सटेन्शन असं म्हटलं जातं. हे साधारणतः 10 ते 20 mm असावं आणि हे त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर मॅग वेल्डिंग. मॅग वेल्डिंग मध्ये जर का आपण नॉन फेरस धातूच्या ऐवजी फेरस धातूला वेल्डिंग करत असेल आणि त्या ठिकाणी CO2 वेल्डिंग जर वापरत असेल तर त्याला CO2 वायू जर वापरत असेल तर त्याला मेटल ऍक्टिव्ह गॅस वेल्डिंग असं म्हटलं जातं. आता इथे तुम्हाला मागाशी मी या मशीनची माहिती सांगितलेलीच आहे टोटल. त्याच्यामध्ये परत ह्या सगळ्या हे ज्या मशीन मध्ये जे काही ऍक्सेसरीज आहेत या सगळ्या ऍक्सेसरीजची परत एकदा आपण माहिती या ठिकाणी बघणार आहे. वेल्डिंग मशीन CO2 आर्क वेल्डिंग साठी DC मशीन वापरतात. लक्षात ठेवा, CO2, MIG, MAC, FCW जे काही वेल्डिंग प्रकार आहे या पाठामध्ये येणारा या सर्वासाठी DC मशीन वापरली जाते. DC कॉन्स्टंट म्हणजे DC स्थिर दाब आणि कॉन्स्टंट पोटेन्शियल प्रकारचे मशीन असते. खालील प्रकारच्या मशीन याच्यामध्ये वापरल्या जातात. आता याच्यामध्ये साधारणपणे AC ट्रान्सफॉर्मर DC रेक्टिफायर सह वापरला जातो. म्हणजे AC ट्रान्सफॉर्मर आहे पण तो DC रेक्टिफायर त्याच्यामध्ये जोडलेला असतो आणि त्या रेक्टिफायर सह आपल्याला DC सप्लाय त्या ठिकाणी आपल्याला मिळतो, ज्याच्याद्वारे आपण पोलॅरिटी वापरतो, रिव्हर्स पोलॅरिटी वापरतो याच्यामध्ये शक्यतो. आणि दुसरं जे प्रकारचं मशीन आहे याच्यामध्ये वापरलं जातं ते अल्टरनेट DC रेक्टिफायर सह. अल्टरनेट DC रेक्टिफायर सह एक मशीन त्या ठिकाणी आपल्याकडे वापरात आणलं जातं. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टाइप व्होल्टेज म्हणजे काय? मशीन मध्ये 50 व्होल्ट सेटिंग करून ओपन सर्किट व्होल्टेजचा कर्व B दर्शवला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे. या ठिकाणी हा कर्व दाखवलाय 50 कॉन्स्टंट व्होल्टेज धरून त्या ठिकाणी B नावाचा एक कर्व दाखवलेला आहे. यामध्ये 20 व्होल्ट पासून 25 व्होल्ट पर्यंत म्हणजे 25% वेल्डिंग व्होल्टेज मध्ये बदल झाल्यामुळे करंट 142 अँपिअर पासून 124 अँपिअर पर्यंत कमी झाला. आता बघा याच्यामध्ये 20 ते 25 म्हणजे हे 20 आणि हे 25, तर याच्यामध्ये कॉन्स्टंट व्होल्टेज असल्यामुळे या ठिकाणी या 5 व्होल्ट मध्ये ज्यावेळी बदल होतो, 5 न व्होल्टेज कमी होतं त्यावेळी हा जो करंट आहे तो 125 वरनं 145 पर्यंत पोहोचतो. अशा पद्धतीने याच्यानंतर यामध्ये 20 व्होल्ट पासून 25 व्होल्ट पर्यंत वेल्डिंग व्होल्टेज मध्ये बदल झाल्यामुळे करंट 142 अँपिअर पासून 124 अँपिअर पर्यंत कमी झाला. हळूवार उतरत जाणारा व्होल्ट अँपिअर कर्व अँपिअर मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यास कारणीभूत ठरतो. त्यासाठी व्होल्टेज मध्ये लहान बदल आवश्यक असतो. या फ्लॅटरवर व्होल्ट अँपिअर कर्व फ्लॅटर आउटपुट स्लोपसह असल्यामुळे वेल्डर आर्क लेंथ मध्ये थोडासा बदल करून इलेक्ट्रोड वितळण्याचा दर व मोल्टन पूलवर नियंत्रण ठेवतो. अशा प्रकारे नियंत्रण हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि ओव्हरहेड पोझिशन मध्ये वेल्डिंग करताना महत्त्वाचं असतं. आता या ठिकाणी CO2, MIG, MAC किंवा FCW वेल्डिंग मध्ये या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज सेट करायचं असतं. तुम्हाला अँपिअर त्या ठिकाणी सेट करायला गरज पडत नाही. अँपिअरचं त्या ठिकाणी बटन किंवा रेग्युलेटर दिलेलाच नसतो. जे काय दिलेला असतो तो व्होल्टेजचा दिलेला असतो. आणि या ठिकाणी अशा प्रकारची कॉन्स्टंट कॅरेक्टरिस्टिक्स असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉपिंग व्होल्टेज जे आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळत राहतं. साधारणतः तुम्ही तुमच्या आर्क लेंथ मध्ये थोडासा जरी बदल केला तरी तुम्हाला तुमच्या मोल्टन पूल वरती किंवा धातू वितरणाच्या प्रमाणावरती नियंत्रण ठेवता येतं. आणि त्यामुळे ह्या पद्धतीला जवळपास सेमी ऑटोमॅटिक पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ऑटोमॅटिक पद्धत असं सुद्धा कधी कधी याला म्हटलं जातं. मशीन मध्ये जे काही त्या ठिकाणी सेटिंग असतील त्यावरती जास्तीत जास्त तुम्हाला जोर द्यावा लागत नाही. तुमचं जे काही गॅस येणं असेल, वेल्डिंग सुरू होण्यापूर्वी गॅस त्या ठिकाणी पाहिजे आहे तर त्याचं सेटिंग मशीन मध्ये ऑलरेडी केलेलं असतं.
त्यानंतर वेल्डिंग संपल्यानंतर त्या ठिकाणी थोडा वेळ गॅस असला पाहिजे आहे, तर ते पण सेटिंग मशीनमध्ये ऑलरेडी करून ठेवलेलं असतं. त्यामुळे या ठिकाणी वेल्डरला वेल्डिंगवरती जास्त लक्ष ठेवायचं आहे. मशीनच्या कोणत्याही सेटिंगमध्ये जास्त लक्ष ठेवावं लागत नाही. तुम्ही फक्त व्होल्टेज सेट केला की त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमचं अँपियर जे आहे ते वाढतं किंवा कमी होतं आणि तुम्ही आर्कलिनमध्ये थोडासा बदल करून सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात धातू वितळू शकता. याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे कंट्रोल सिस्टीम. या युनिटच्या साहाय्यानं वायर पुढे सरकवण्याची गती, वेल्डिंग करंट, चालू बंद करण्याचा स्विच म्हणजे ऑन ऑफ स्विच आणि वेल्डिंग गनकडे गॅस प्रवाहित करणे, गनवरील नियंत्रण आणि गॅस हिटरला 110 व्होल्टचा पुरवठा करणं, एवढी सगळी कामं कंट्रोल सिस्टीम करते. त्या मशीनमध्ये जी काही कंट्रोल सिस्टीम आहे ती एवढी कामं त्या ठिकाणी करत राहते. त्यामुळे वेल्डरला जास्त सेटिंगला लक्ष द्यावं लागत नाही. मग अशी मी तुम्हाला सांगितलं. तर काय काय करतं बघा, कंट्रोल सिस्टीमच्या साहाय्यानं वायर पुढे सरकवण्याचं स्पीड जे आहे ते सेट केलं जातं. वेल्डिंगचा करंट म्हणजे अँपियर त्या ठिकाणी सेट होतं. चालू बंद करण्याचा स्विच ऑन आणि ऑफ, वेल्डिंग चालू करायचं आहे, वेल्डिंग बंद करायचं आहे तर त्याचा स्विच. त्याचबरोबर वेल्डिंग गनकडे गॅस प्रवाहित करणं, वेल्डिंगच्या नोझल पर्यंत गॅस त्या ठिकाणी पाठवण्याचं काम. त्याचबरोबर गनवरील नियंत्रण आणि गॅस हिटरला 110 व्होल्टचा पुरवठा करणे. जो गॅस हिटर जोडलेला आहे CO2 वेल्डिंग मध्ये तर त्या गॅसला 110 व्होल्टचा सप्लाय त्या ठिकाणी पुरवण्याचं काम कंट्रोल सिस्टीम मार्फत केलं जातं. याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे वायर रिले, म्हणजे त्याला आपण वायर स्पूल म्हणतो किंवा इलेक्ट्रोड वायर म्हणतो. तर वेल्डिंग इलेक्ट्रोड वायर कॉईल प्रमाणे रीवर गुंडाळलेली असते. आता याच्यामध्ये एक प्लास्टिकचं त्या ठिकाणी री असतं आणि त्या रीवरती ज्या धातूला वेल्डिंग करणार आहे त्या धातूच्या गुणधर्माची वायर, साधारणतः या वायरचा डायमीटर असतो 0.8 mm, 1.2 mm, 1.6 mm, 2.4 mm अशा पद्धतीचे त्या ठिकाणी वायरचे डायमीटर असतात. तर अशा प्रकारची वायर त्या रीभोवती गुंडाळलेली असते. जसं की आपल्याकडं दोऱ्याची गुंडी असते, शिलाई मशीनला लावतात ती गुंडी, तर त्याच्यामध्ये कसं केलं असतं की एक पेपरचा रोल असतो, त्या रोलवरती दोरा असा गुंडाळलेला असतो. तशा पद्धतीने एक प्लास्टिकचं त्या ठिकाणी स्पूल असतं. त्या स्पूलवरती जी डायमीटरची वायर आहे त्या डायमीटरच्या वायरला त्या ठिकाणी एकसारखं गुंडाळी करून तुम्हाला मार्केटमध्ये ती किलोवरती मिळते. मार्केटमध्ये तुम्ही CO2 ची वायर घ्यायला गेला तर तुम्हाला 1 kg, 5 kg, 10 kg, 50 kg म्हणजे 15 kg अशा पद्धतीने तुम्हाला वायर मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये मिळते. तर याच्यामध्ये असे टप्पे काय केलं तर कामाच्या गरजेनुसार जर तुम्हाला त्या ठिकाणी 1 किलो वायर मध्ये जर तुमचं काम होणार असेल तर तुम्ही विनाकारण 15 किलोची वायर जर मशीनला अडकून त्या ठिकाणी ठेवली आणि काम जर तुमचं 1 किलो मध्ये संपलं तर राहिलेल्या 14 किलो वायर तुमची अशीच त्या ठिकाणी गंजून जाईल. तर त्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या वायर्स म्हणजे वेगवेगळ्या वजनामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्यानुसार आपण ती खरेदी करू शकतो. असं या ठिकाणी वायर रील बद्दल माहिती सांगितली तुम्हाला. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे वायर फीड मोटर, ड्राईव्ह मोटर. आता सगळ्यात महत्वाचा, परीक्षेला जास्त वेळा ह्या आकृत्या विचारल्या जातात आणि याच्यामध्ये 3 पार्ट आहेत ते परीक्षेला जास्त वेळा विचारले जातात. तर वायर फीडरचं काम, मुख्य काम जे आहे ते आर्क साठी एकसारख्या गतीने इलेक्ट्रोड वेल्डिंग गनच्या साहाय्याने पुढे सरकवणे. वायर फीडरवरील नियंत्रकाच्या वायर फीड गती सेट करता येते. आता हा टोटल जो आहे तो मेकॅनिझम दाखवलाय तुम्हाला वायर फीडचा. आता यामध्ये आकृती व्यवस्थित समजून घ्या, कारण या ठिकाणी 3 ते 4 आकृत्या परीक्षेला याच्यातल्या विचारल्या जातात आणि तुम्हाला या ठिकाणी त्या पार्ट X चं नाव विचारलं जातं. तर सुरुवात आपण करू इकडून, कारण सुरुवात आपण या बाजून करू. हा वायर स्पूल आहे ज्याच्यावरती इलेक्ट्रोड त्या ठिकाणी वायर जी आहे ती गुंडाळलेली असते. ती वायर आपण त्या ठिकाणी एक हँगर असतो किंवा एखादं त्या ठिकाणी विशिष्ट जागा आहे त्या ठिकाणीच तो वायर स्पूल बसवावा लागतो आणि त्याचं होल आहे ते ऍडजस्ट करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये स्क्रूच्या साहाय्याने किंवा प्लास्टिकचा मोठा नट असतो त्याच्या साहाय्याने तो फिट करावा लागतो. त्याच्यानंतर ही वायर इथून खालच्या बाजूने घ्यायची, कधीही वायर वरच्या बाजूने अशी या ठिकाणी गाईड मध्ये वापरायची नाही. तर ही वायर नेहमी खालच्या बाजूने वापरायची, जेणेकरून ही जी लेवल आहे याची इनपुट गाईड असेंबली याची लेवल बरोबर स्पूल बरोबर
राहील. आता परीक्षेला जो प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये इथं बाण दाखवलेला असतो, हा बाण, आणि इथं एक्स लिहिलेलं असतं. तर या भागाचं नाव काय सांगा असं विचारलं जातं. तर या भागाचं नाव जे आहे ते इनपुट गाईड असेंबली, इनपुट गाईड असेंबली. तर याच्यातून वायर पुढे पास केली जाते. त्याच्यानंतर इथं हा दुसरा भाग आहे, याचं नाव आहे इनपुट गाईड इन्सर्ट. म्हणजे आता इथून इनपुट केल्यानंतर आतमध्ये सरकवण्यासाठी इथं होल असतं, त्याला इनपुट गाईड इन्सर्ट असं म्हटलं जातं. ही वायर आहे, हा एक भाग बघितला तुम्ही. त्याच्यानंतर हा तिसरा भाग आहे. तर वायर, इनपुट गाईड असेंबली, त्यानंतर सेंटर गाईड. आता सेंटर गाईड नंतर इथं जे दाखवलेलं आहे ते मोटर दाखवलेलं आहे. तर इथे डॉटेड लाईन दाखवलेलं आहे, पण हे मोटर आतल्या भागामध्ये पलीकडल्या बाजूला आहे, ज्या मोटरद्वारे इथं एक गिअर फिरवले जातात. इथंपर्यंत झाल्यानंतर पुन्हा जो भाग येतो तो आहे सेंटर गाईड. आता सेंटर गाईड व्यवस्थित लक्षात घ्या. सेंटर गाईड हा सुद्धा परीक्षेला एक्स असा दाखवला जातो आणि ह्या भागाचं नाव विचारलं जातं. तर हा जो आहे तो सेंटर गाईड आहे. त्याच्यानंतर आयडलर गिअर, इथं दोन जे व्हील आहेत त्याच्यामध्ये एक गिअर आहे, त्याला आयडलर गिअर म्हणतात. हा सुद्धा परीक्षेला आकृतीमध्ये विचारला जातो. त्याच्यानंतर इकडं जो आहे ही वायर जी आहे ती वायर पूर्णपणे या इनपुट असेंब्ली गाईड असेंब्ली मधनं जाऊन पुढं हा जो इनपुट गाईड इन्सर्ट आहे त्याच्यातून या रोलर मधून पुढे गेल्यानंतर सेंटर गाईड मधून पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी हा जो वायर फीड रोलर आहे त्याच्यानंतर पुढं इथं या ठिकाणी तर ही वायर इथून पुढे सरकल्यानंतर इथं जो काही त्या ठिकाणी पार्ट आहे तो आउटपुट गाईड आहे. हा काय परीक्षेला विचारला जात नाही कधी आउटपुट गाईड. आणि या आउटपुट गाईडच्या पुढच्या बाजूला त्या ठिकाणी आपण वेल्डिंग गन जी आहे ती जोडत असतो. त्या ठिकाणी वायर फीड अँड पॉवर केबल म्हणजेच ही जी वेल्डिंग गन आहे ती इथं जोडलेली असते. याच्यानंतर हा जो रोलर आहे त्याला वायर फीड रोलर म्हणतात. लक्षात आलं. इथं हा स्क्रू दिलाय, या स्क्रूच्या सहाय्याने आपण दोन्ही रोलर मधलं अंतर कमी किंवा जास्त करू शकतो किंवा त्या वायरवरती दाब देतो, म्हणून याला प्रेशर ऍडजस्टिंग स्क्रू असं म्हटलेलं आहे. आणि हा पाठीमागच्या बाजूला जो आहे तो गिअर बॉक्स आहे, म्हणजे मोटर, गिअर बॉक्स आणि त्या गिअर बॉक्सद्वारे इकडचे रोलर त्या ठिकाणी फिरवले जातात. तर या आकृतीमध्ये किमान 4 गोष्टी तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात. त्याच्यातली पहिली गोष्ट इनपुट असेंब्ली गाईड, लक्षात ठेवा इनपुट असेंब्ली गाईड. दुसरं सेंटर गाईड, त्यानंतर हा मधला जो रोलर आहे म्हणजे 4 रोलर आहे त्याच्यामध्ये एक रोलर ठेवलेला आहे त्याला आयडलर गिअर म्हणतात. त्यानंतर वायर फीड रोलर हा एक विचारला जातो, लक्षात आलं. आणि याच्यामध्ये जर का विचारला गेला तर या ठिकाणी शेवटी हा तुम्हाला कधीतरी प्रेशर ऍडजस्टिंग स्क्रू बद्दल, पण हा कधी आतापर्यंत परीक्षेला विचारला गेला नाही. आणि या ठिकाणी इथं मध्ये जो गाईड दिलाय तो सेंटर गाईड इन्सर्ट आहे, म्हणजे सेंटर गाईड इन्सर्ट इथं मध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा टोटल मेकॅनिझम आहे. या मेकॅनिझमचं परीक्षेला आकृती किमान 4 आकृत्या क्वेश्चन बँक मध्ये तुम्ही बघशील त्या आकृत्या, त्या व्यवस्थित लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी कोणता पार्ट आहे. वायर फिडरला 2 किंवा 4 रोल वायर फीड करण्यासाठी असतात. आता बघा वायर फिडर जो त्याला 2 किंवा 4, आता इथं आपल्याकडे 4 रोलरची आकृती आहे. काही वायर फिडर मध्ये फक्त 2 रोलर असतात. त्यानंतर वेगवेगळ्या व्यासाची वायर फीड करण्यासाठी रोलरवर व्यासाला अनुसरून इंग्रजी व्ही आकाराची खाच पाडलेली असते. हा जो रोलर आहे या रोलरला इंग्रजी व्ही आकाराची खाच पाडलेली असते. आता काही रोलरला एकाच बाजूला खाच असते, म्हणजे एका रोलरला असते एका रोलरला नसते. यू आकाराची खाच असते, स्क्वेअर असतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी खाचा पाडलेल्या असतात. का तर त्याबरोबर खाचेमध्ये ती वायर जाऊन बसते आणि रोलर फिरल्यानंतर ती वायर पुढे ढकलली जाऊ शकते. आपल्याकडे जेव्हा प्रॅक्टिकल येईल त्यावेळी तुम्हाला तो वायर रोलर जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला दाखवलं जाईल, तुम्हाला ते लवकर समजेल प्रॅक्टिकल मध्ये. त्यामुळं वेगवेगळ्या साईजचे फीड रोड उपलब्ध आहेत. फिलर वायर मधून वायर फीड करण्यासाठी गिअर मोटर असते. आता इथं पाठीमागं गिअर मोटर आहे, त्याच्यामुळे तो जो रोलर आहे तो फिरतो, त्यामुळे ती वायर पुढे ढकलली जाते. त्यामुळे वायर फीड योग्य त्या स्पीडनं करता येतं.
वायर फीडर वेल्डिंग मशीनवर बसवलेले असतात किंवा स्वतंत्र असतात. आता हे जे वायर फीडर आहेत हे वेल्डिंग मशीनवरती असतात किंवा स्वतंत्र म्हणजे सेपरेट मशीन पासून सेपरेट सुद्धा जोडलेले असतात. आणि त्या ठिकाणी आता आपण याचा शेवटचा भाग बघू आणि उद्याच्या तासाला बाकीच्या डिटेल्स बघू. सगळ्यात शेवटचा ह्याच्यातला आजच्या तासाचा पॉईंट आहे तो केबल जोडणी म्हणजेच केबल असेंब्ली. तर फीडर पासून वेल्डिंग गन पर्यंत वायर इलेक्ट्रोड वाहून नेण्यासाठी आतून पोकळ असलेली केबल जोडली जाते. तर या ठिकाणी जी तार आहे इलेक्ट्रोडचं जे काय इलेक्ट्रोड वायर आहे ती तुम्हाला वेल्डिंगच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही केबल आहे त्या केबलच्या आतमध्ये पोकळी असते. केबल लवचिक असते. आता इथे तुम्हाला गुंडाळी करून ठेवलेली दिसते तुम्हाला, ही लवचिक आहे केबल. तिच्यातून वायर इलेक्ट्रोड आणि शिल्डिंग गॅस कंडक्ट लायनर मधून पाठवला जातो. कंड्यूट लायनर मधून त्या ठिकाणी इलेक्ट्रोड वायर आणि जो काही गॅस आहे तो पाठवला जातो. या ठिकाणी कंड्यूट लायनर अशा पद्धतीने दाखवलेला आहे बघा. ही एक स्प्रिंग असते, जशी आपल्या बॉलपेन मध्ये स्प्रिंग होती पूर्वी, खटक्याचे पेन होते त्याच्यामध्ये स्प्रिंग असायची, पण त्या स्प्रिंग मध्ये अंतर जास्त असायचं टर्न मध्ये. तर इथं ही जी काही स्प्रिंग टाईप आहे लायनर याला म्हणतो, तर हा लायनर मध्ये कुठेही गॅप नसतो, सलग गुंडाळी केलेली असते, म्हणजे असं गोल 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 असं गुंडाळून सलग असतं. कारण का, तर आतून जी वायर पास करणार आहे जर ह्याच्यामध्ये गॅप असला तर ती वायर याच्या गॅप मध्ये अडकेल आणि वायरची गुंडाळी होईल किंवा खराब होईल. म्हणून कुठल्याही प्रकारचा गॅप न देता अशा प्रकारची ही स्प्रिंग पद्धतीनं लायनर तयार केलेला असतो. आणि जर का नॉन फेरस मटेरियल असेल तर त्याच्यासाठी प्लास्टिक टाईपचा त्या ठिकाणी लायनर वापरला जातो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हे जे काही दिसतंय हे कॉपरचं बारीक तारांचं त्या ठिकाणी वायरिंग केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला विद्युत प्रवाह जो आहे तो नोझलच्या टोकापर्यंत पोहोचावा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही पाईप आहे या पाईप मधून त्या ठिकाणी गॅसचा पुरवठा केलेला असतो, म्हणजे जो काही CO2 गॅस आहे सिलेंडर मधला तो या केबल मार्फत त्या ठिकाणी पुढे पोहोचवला जातो. अशा पद्धतीनं आजच्या प्रकरणामध्ये आपण GMAW, MIG वेल्डिंग, मॅग वेल्डिंग आणि FCW याचं तत्व, कार्य, त्याच्याबरोबर याच्यामध्ये जे काही मशीनमध्ये जे काही ॲक्सेसरीज वापरली जाते त्याची थोडीफार माहिती आजच्या टॉपिकमध्ये आपण घेतलेली आहे. आता याच्यामध्ये अजून मला वाटतं 2 तास अजून लागतील आपल्याला, जेणेकरून आपल्याला हे पूर्ण प्रकरण संपवायला. बऱ्याचशा डिटेल्स आहेत या प्रकरणामध्ये, त्यामुळं प्रत्येक पॉईंट आपल्याला घ्यावा लागणार आहे, कोणताही पॉईंट चुकवून चालणार नाही. प्रकरण तुटक केलं तर ते जरासं तुम्हाला किचकट होईल, म्हणून आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी थोड्या वेळाने हे प्रकरण थोड्या वेळाचं प्रकरण तुम्हाला जेणेकरून समजायला सोपं जाईल, म्हणून आपण आजचं प्रकरण इथंच थांबू. उद्याच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी मिग वेल्डिंग आणि त्याच्यामध्ये जे काही गन आणि टॉर्च वापरले जातात ते, त्याचा उपयोग, त्याची निगा आणि काळजी याचा अभ्यास बघणार आहे. थँक्यू.